24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड जिल्हा लोहा तालुक्यातील किवळा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आज श्री हनुमान व मर्याई माता मूर्ती प्रतिष्ठान व तसेच कलशारोहणचा कार्यक्रम किवळा या ठिकाणी अतिशय उत्साहात संपन्न झाला। त्यानिमित्त या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार तथा लोहा कंधारचे आमदार माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांनी देखील या ठिकाणी उपस्थिती लावली होती। त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करतो। काय सांगू? किवळा ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामदैवत हनुमंतरायाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना आणि मर्याई या दोन मंदिराची प्राण म्हणजे मंदिराचा कलशारोहण झाला, मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना झाली आणि अतिशय सुंदर आणि भव्य असे या ठिकाणी मंदिर गावकऱ्यांनी उभा केलेले आहे। मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून हनुमंतरायाच्या चरणी आणि मर्याईच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मी या ठिकाणी आलो। माझ्यासोबत अनेक मंडळी आहे, आमची लेख माजी पंचायत समितीचे सभापती सोनालीताई, आनंदरावजी आहेत, रामराव पाटील आहेत, ते लक्ष्मणराव पाटील, सगळ्याचे नावं सगळी मंडळी आहे। गाव आपण बघितलं की गावातल्या सगळ्या बाईलेखी गावाशी संबंधित सगळे पाहुणे रावळे अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत। केवळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे संत बाळगीर महाराजांचं जन्मस्थान म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेलं गाव म्हणून केवळ्याकडे बघितलं जाते। एक धार्मिक वृत्तीची मंडळी या गावामध्ये राहते आणि अतिशय सुंदर मंदिर या ठिकाणी उभा केलं, त्याबद्दल संपूर्ण गावकऱ्यांच्या मनापासून मी धन्यवाद करतो, त्यांचं कौतुक करतो।